श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर येत्या 25 तारखेला एकादशी पण आहे आणि या दिवसापासून चातुर्मास चालू होत आहे. तर चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा जो काळ असतो, ज्यामध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि त्यांची जर आपण सेवा केली तर खूप फलदायी असते. त्यासाठीच आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर येत्या 25 तारखेपासून चातुर्मास सुरू होत आहे. तर या चातुर्मासामध्ये महिलांनी कोणती कामे करावी, कोणते नियम पाळायचे आहे. तर यापैकी एक जरी महिलांनी हे काम केलं तरी त्यांना खूप भाग्य उजळल्यासारखे वाटेल. तर सगळ्यात आधी चातुर्मासाचे हे 25 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ असतो. यालाच आपण चातुर्मास असेही म्हणतात. आता चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे 20 दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात, तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. आता आपल्यापैकी संस्कार असेल, यजुपवीत संस्कार असेल, मुंजविवाह असेल, दीक्षाग्रहण असेल, यज्ञ असेल, गृहप्रवेश असेल, भूदान असेल इत्यादी शुभ कामे या दिवसात केली जात नाही. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी जर तुम्ही एक जरी नियम केला तरी खूप तुम्हाला भाग्य लाभेल आणि हे नियम महिलांनी करायचे असतात. तर सगळ्यात आधी पहिला नियम आहे. तर नियम पहिला, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर जर हळदीने स्वस्तिक जर काढले तर खूप छान तुमची प्रगती होईल. त्यानंतर 2 नंबरला, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करायचा असतो. नंतर चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज दिवा लावायचा असतो तुळशीसमोर. नंतर चातुर्मासात लोक 4 महिने एकाच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात, म्हणजेच नॉनव्हेज खात नाही किंवा कांदा लसूण खात नसतात. नंतर 5 नंबरला आहे, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक सुवासीन स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरायची असते. नंतर आहे 6 नंबरला, चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करायचे. यामुळे माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरलं जातं. नंतर 7 नंबरला, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद किंवा एखादं लाल फूल असेल ते तुम्ही वाहू शकतात नित्यनियमाने. हे तुम्ही करू शकतात. त्यानंतर 8 नंबरला आहे, चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फळास येत असते. त्यानंतर 9 नंबरला आहे, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळेस जर जप करावा. तसेच या महिन्यामध्ये 10 नंबरला आहे, या 4ही महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज वाचू शकतात. त्यासाठी हा महिना खूपच प्रभावशील आहे. त्यानंतर 11 नंबरला आहे, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा, म्हणजेच भगवान विष्णू यांची आपल्यावरती कृपा राहत असते. तसेच 12 नंबरला, चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना अतिशय भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातलं संकटे कायमचे दूर होत असतात. त्यानंतर 13 नंबरला आहे, चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच 14 नंबरला, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी
म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे असतात. नंतर 15 नंबरला आहे, चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीता अध्यायसुद्धा वाचू शकतात. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय किंवा 7 अध्याय आवर्जून वाचावे. 16 नंबरला, चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकतात. नंतर चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करा. हा सुद्धा तुम्हाला नियम करू शकतात. हे नित्यनियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावरती सदैव राहत असते. चातुर्मासाच्या 4 महिन्यात दररोज आपल्याला देवघरात तुपाचा दिवा लावायचा असतो. नंतर 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा आपण नैवेद्य म्हणून घास द्यायचा असतो. नंतर 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे असतात. तसेच चातुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नानदान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावरती राहते. त्यानंतर चातुर्मासातली 4 महिने दररोज श्रीकृष्णाला विष्णूला तुळस व्हायचे असतात. त्यानंतर 23व्या याच्यामध्ये चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसूक्ताचे 11 वेळा दररोज नित्यनियमाने पठण करायचे असतात. नंतर चातुर्मासामध्ये या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. तसेच बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची पूजा आवश्यक करावी. तर अशा पद्धतीने तुम्ही जर यापैकी एक जरी काम या चातुर्मासामध्ये महिलेने जर केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ चांगलं भेटेल. श्री स्वामी समर्थ.